कृष्ण हरे
सुखाचे आगर सर्व सुखाचे सुखाचे आगर सर्व सुखाचे सुखाचे आगर बापर तुमा नको नको मना गुंतू माया जाळी 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 आळाला जवळे त्रासावया आळाला जवळे त्रासावया आळाला जवळे त्रासावया नको नको मना गुंतू माया जाळी जवळे ग्रासावया
चक्रपाणी वाचुनिया एका चक्रपाणी वाचुनिया एका चक्रपाणी वाचुनिया म्हणे तुझं सोडविना कोणी म्हणे तुला सोडविना कोणी म्हणे तुझं सोडविना कोणी म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचुनिया एका चक्रपाणी वाचुनिया एका चक्रपाणी वाचुनिया काळाची हे मोठी पडेल माझे काळाची हे मोठी पडेल माझे सोडविना तेव्हा माय बाप गुंतु माया नको नको मना 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 गुंतु माया काळाला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल बसेवा काळाची उडी पडेल बसेवा
ताली वाजवा भजन म्हणा मायरा जगद्गुरु तुकाराम
नको नको मना गुंतू माया जाळे, काळाला जवळी ग्रासावया, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचूनिया, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. विठाला विठाला ओम प्रज्ञानांश प्रधान स्थिरचर निकर व्याप्य भेर व्याप्य लोकान, भुक्त्वा भोगान सविष्टान पुनरपिधीशनोद्भासितान कामजन्यान, पीत्वा सर्वान् विशेषान् स्वपिति मधुर भुङ्मायया भोजयन्नो, माया संख्यातुर्यं परममृतमजं ब्रह्म यत्तन्नतोऽस्मि. यो विश्वात्मा विधिज विषयान् प्राश्य भोगान् स्थविष्टान्, पश्वाश्चन्यान् सुमति विभवान् ज्योतिषां स्वेन सूक्ष्मान्, सर्वानेतान् पुनरपि शनैः स्वात्मनि स्थापयित्वा, हित्वा सर्वान् विशेषान् विगतगुणगणा पात्वसो नस्तुरीयः. अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं, परं धाम कैवल्यमेकं तुरीयम्. प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गाकरो प्रथमान् उतरे चरण संताजया, माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्य रागान्वितः, भ्रातारो गुरुणा निवृत्ति सहिता निवृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्त ज्ञानेश्वरं. द्वैताद्वैत समन्वयैक जननी ज्ञानस्य ज्ञानेश्वरी, भक्ति ज्ञानप्रदायिनी निजजनान् ज्ञानामृतं पायिनी. भक्ति ज्ञानयुतं हि येन कथितं, शास्त्रं विवेकप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्त ज्ञानेश्वरं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. हे वृत्ति उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, हरी. नको नको मना गुंतू माया जाळे, काळाला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानराज माऊलींच्या परम कृपेने
सर्व साधू संतांच्या परमकृपा आशीर्वादाने आज विशिष्ट ठिकाणी विशिष्ट समयी भगवत चिंतन सेवेकरता उपस्थित केला गेलेला अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. बहुतेकांच्या पाठातील आहे आणि बहुतेकांच्या कानपाठातील आहे. कानपाठातील आणि पाठातील काय फरक आहे तर पुढं म्हणायला लावल्यानंतर म्हणता येतो त्याला म्हणतात पाठातील, आणि पुढं म्हणणाऱ्याच्या बरोबर आपल्या मुखातून निघायला पाहतो. स्वतंत्र म्हणायला लावल्यानंतर म्हणता येत नाही, परंतु पुढं म्हणणाऱ्याच्या सोबत म्हणता येऊ शकतो असा कानपाठ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर कानपाठातील किंवा पाठातील प्रसिद्ध असा हा अभंग आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा हा अभंग असून 4 चरणाचा आहे. बहुतेक ठिकाणी हा अभंग श्रवण करत असताना 5 चरणाचा म्हटला जातो, पण गाथ्यामध्ये फक्त 4च चरण आहेत याची नोंद घ्यावी. बरीचशी वारकरी मंडळी त्यामध्ये एक चरण वाढवतात, पण ते चरण त्यामध्ये गाथ्यात नाही, ते प्रक्षिप्त असं चरण मानलं गेलेलं आहे. म्हणजे सांगून जातो ते प्रक्षिप्त जरी असेल तर, पण आपण म्हणत असेल तर इथून पुढे म्हणण्याची गरज नाही म्हणून सांगतो. सोडविना बंधू पाठीची बहीण शेजेची कामीन दूर राहे हे चरण त्यामध्ये प्रक्षिप्त आहे, अर्थात कोणीतरी टाकलेलं आहे. विठ्ठल आणि आपण जे उद्धृत केलेले 4 चरण आहेत ते 4 चरण प्रमाणबद्ध अर्थात गाथ्यामध्ये आहेत. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय यांच्या उपदेशपर वाणीतील हा अभंग आहे. अत्यंत प्रसिद्ध अभंग आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय वेगवेगळ्या माध्यमातून उपदेश करतात, ते एक उपदेश प्रकरण आहे. पण या अभंगामध्ये थोडासा वेगळा उपदेश आहे. तुकोबरायांनी या अभंगामध्ये जनतेला नाही, साधकाला नाही, साधूला नाही, न भक्ताला नाही, न जनतेला नाही, हा उपदेश करत असताना आपल्या मनाला केलेला आहे. नको नको मना गुंतू माया जाळी, हे म्हणा माया जाळामध्ये गुंतू नकोस. जेव्हा काळाची उडी पडते तेव्हा हा मायाजाळ रूपी मायबाप वगैरे 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 संसार आपल्याला सोडवणारा नाही. काळाची उडी पडते तेव्हा हे मना तुला कोणी सोडू शकत नाही. तू म्हणशील माझा फार मोठा वशिला आहे, देशीचा राजा त्याच्याबरोबर माझा वशिला आहे. तो चौधरी राजा जरी असला तरी 4ही दिशेला ज्याचं वलयांकित असं राज्य आहे, असा चौधरी राजा असला तरी तो तुला सोडू शकणार नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी, मोठी मोठी सोयरी, भली श्रीमंत भली भली, ही सुद्धा सोडू शकणार नाही. कोण सोडविल हे म्हणा तुला? तुका म्हणे तुझ सोडविना कोणी कोणी सोडवत नाही. एका चक्रपाणी वाचोनिया, हातामध्ये ज्याने चक्र धारण केलेलं आहे असा चक्रपाणी. चक्रपाणव यस्य स चक्रपाणी, ज्याच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे असा सुदर्शन चक्रधारी भगवान पंढरीनाथ परमात्माच फक्त आपल्याला वाचवू शकतो, दुसरा कोणीही वाचू शकत नाही. म्हणून हे मना काळाची उडी पडते तेव्हा मायबाप सोडवत नाही, देशीचा चौधरी सोडवत नाही. सोडवणारा एकमेव पांडुरंग परमात्मा आहे, त्याचं तू भजन कर. विठ्ठल विठ्ठल. वारकरी शिक्षण संस्थेच्या नियमानुसार घेतलेल्या अभंगाचा सरळ भाव सांगावा लागतो. तो सरळ भाव तुमच्या समोर ठेवलेला आहे. कर्मप्राप्त कार्यक्रमाच्या अनुषंगाने 4 शब्द सांगायचे. यद्यपि आपल्याला ज्ञातच आहे कैलासवासी बाळासाहेब नारायण पाटील वाघ यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष परिपूर्ण झालेला आहे. तर त्यांचा हा प्रथम वर्षश्राद्ध दिन आज संपन्न होतो आहे. त्यांचा संपूर्ण असणारा दुःखांकित परिवार गंगा भागीरथी हिराबाई बाळासाहेब वाघ, त्याचप्रमाणे 2 मुलं श्री ज्ञानेश्वर बाळासाहेब वाघ, श्री प्रशांत अर्थात पांडुरंग बाळासाहेब वाघ,
श्री अरुण अशोक वाघ पुतणे आहेत आणि सविता नितीन कोतकर ही पुतणी आहे. येणेप्रमाणे समस्त वाघ पाटील परिवार आदी करून समस्त ग्रामस्थ मंडळी जैनपूरकर ही सर्व मंडळी या दुःखामध्ये सहभागी आहेत. आज कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित श्री हरिभक्तीपरायण ज्येष्ठ कीर्तनकार, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, अगदी आम्ही लहान असताना ज्यांचं कीर्तन आम्ही अगदी प्रेमाने ऐकले, रामकृष्ण आश्रम या ठिकाणी आदरणीय नवले महाराज आज स्वतः बाबा उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्या गावातील सद्रत्न हरिभक्तीपरायण भगवानजी महाराज आमचे नावकरी DK महाराज ते उपस्थित आहेत. विनेकरी महाराज आहेत, शंकर महाराज आहेत, दोन्ही DK महाराज आहेत, आदरणीय गारुळे महाराज आहेत. त्यांचं सुद्धा पारायण म्हणा, नामचिंतन म्हणा, नेहमी साधना सुरू असतात. सर्व समस्त ग्रामस्थ जैनपूरकर मंडळी, पेटी मास्तर, त्याचप्रमाणे मृदंगवादक अनिकेत महाराज या सर्वांच्या समवेत सेवा करायची आहे. वेळ थोडा आहे, म्हणजे रात्र झाली, थोडी सोंग झाले फार. आजचा हा श्राद्ध दिवस आहे. अत्यंत श्रद्धेने, अत्यंत विश्वासाने हे कर्म करायचं असतं, केलेलं आहे. ब्रह्मरुंदांच्या मुखारविंदातून पिंडदान आणि तर्पण या ठिकाणी परिपूर्ण झालेलं आहे. ब्रह्मरुंदांच्या मंत्रघोषाच्या द्वारा आर्यमा नावाची देवता त्या ठिकाणी उपस्थित होते, जी आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण ब्रह्मरुंदांच्या मुखारविंदातून निघणाऱ्या मंत्रांच्या द्वारा त्या ठिकाणी त्या देवतेचं आव्हान केलं जातं आणि आपली श्रद्धा आणि देवाचे मंत्र या द्वारा ती देवता त्या ठिकाणी उपस्थित होते आणि आपल्याकडून संपन्न केल्या गेलेलं तर्पण आणि जल अर्पण या दोन्ही गोष्टीतील भाव, फक्त ते क्रिया कर्मातून निघालेला धार्मिक वृत्तीचा धर्म, तेवढा धर्म फक्त तो आर्यमा नावाचा देवता सोबत घेऊन जातात आणि आपले पितर ज्या ठिकाणी वैतरणी नदीच्या तीरावर आहे, शास्त्र सांगतं, त्या तीरावरती नेऊन त्यांना तो प्रसाद पोहोच केला जातो. हे करत असताना आर्यमा नावाची देवताही दिसत नाही, आपली श्रद्धाही दिसत नाही. आपण अर्पण केलेला प्रसाद नैवेद्य तिथंच पडून राहिलेला आपल्याला दिसतो. अर्पण केलेला नैवेद्य कावळ्यांनी खाल्ला, गायीने खाल्ला वगैरे वगैरे आपल्या समोर आपल्याला दिसतो आणि तर्पण केलेलं पाणी जमिनीमध्ये जिरून गेलेलं दिसतं. हे जरी इथं खरं असलं तरी पण आपल्या अंतकरणातून निघणारी श्रद्धा आणि देवांच्या मंत्रातून निघणारी देवता या दोन्हींच्या विद्यमान संयुक्ताने त्या ठिकाणी तो प्रसाद नव्हे, पण प्रसादातलं पुण्य स्वरूप भाव पदार्थ तेवढा फक्त पितरांच्या करता घेऊन गेला जातो आणि तिथं उपलब्ध असलेली राशी अन्न पदार्थ आणि जल त्यांना तिथं ग्रहण करायला परवानगी मिळते. जर इथं आपण तर्पण अर्पण केलं नाही तर तिथं राशी उपलब्ध असूनही देखील ती मिळत नाही. याकरता विज्ञानवादातील दृष्टांत द्यायचा झाला तर, समजा एखाद्याचा मुलगा शिक्षणाकरता कुठेतरी आहे, दूर देशस्थ आहे, त्याने फोन केला, बाबा पैसे पाठवा. आपण पैसे घेतो, बंडल घेतो, जवळच्या शाखेत जातो, तिथे जाऊन त्या मुलाच्या नावाने स्लिप भरतो, स्लिप कॅशियरकडे देतो, पैसे देखील त्याच्याकडे जमा करतो. तो 25,000चा बंडल मोजून आपल्या समोर ठेवतो. संगणकावरती मुलाचा जो पासवर्ड वगैरे काहीतरी कोड आहे, पासबुकाचा नंबर आहे, तो नंबर दाबतो. क्लिक केल्याबरोबर दुसऱ्या सेकंदाला मुलाचा फोन येतो, बाबा तुम्ही पाठवलेले पैसे 25,000 रुपये प्राप्त झाले, मिळाले. मग तुम्हाला प्रश्न पडला, अरे मी भरलेली रक्कम तर माझ्या समोर इथंच आहे, मग मी भरलेली रक्कम इथंच आहे हे खरं, की मुलाला 25,000 रुपये मिळाले हे खरं? तर त्याचं उत्तर कॅशियरला विचारलं, म्हटले प्रश्न विचारला, कॅशियर बाबा सांगा, आम्ही भरलेली रक्कम तर इथंच पडलेली आहे, मुलगा म्हणतो मिळाली, नेमकं काय आहे? तर मग कॅशियर समजून सांगतात, बाबा तू जमा केलेली रक्कम इथं जमा झाली हे बरोबर आहे, पण तिथं उपलब्ध असलेली राशी 25,000 रुपये ती मुलाला देण्यात आलेली आहे. याचा अर्थ आपण जमा केलेली राशी इथंच असते, पण तिथं उपलब्ध असलेली राशी संगणकाच्या माध्यमातून आपल्या मुलाला पोहोच होते.
अगदी त्याच पद्धतीने आपण तर्पण अर्पण केलेला नैवेद्य आपल्या समोर पडलेला आहे त्या पैशाच्या बंडलासारखा, पण श्रद्धा आणि आर्यमा नावाची देवता जी दिसत नाही ती संगणकाचं काम करते आणि मिळालेला प्रसाद रूपी श्रद्धा भाव तिथपर्यंत पोहोचवतो आणि तिथं उपलब्ध असलेली राशी आपल्या पितरांना मिळते. हे जसं व्यवहारातलं तसंच हे परमार्थातलं गणित समजून घ्यावं. विठा असं हे गणित आहे. आता या शास्त्रविधीला प्रमाण मानणं न मानणं हा ज्याचा त्याचा भाग आहे. कारण परमात्म्याने शास्त्राने कर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे. शास्त्र सांगतं बाबा असं करा, नाही ऐकलं थोडं वेगळ्या भाषेत सांगतं. त्यानंतर शास्त्र समजून सांगण्याकरता संत येतात, ते देखील समजून सांगतात, पण नाही कळलं तर ते देखील वेगळ्या भाषेत समजून सांगतात. पण तरी देखील नाहीच ऐकायचं असेल तर मग तो कोबरा थोडं वेगळ्याच भाषेत सांगतात, किती सांगू तरी. मग ते पुढचं तुम्ही पाहून घ्या प्रकरण. भाषा बदलवली जाते. का बरं? कारण असं आहे, एखादा मुलगा उन्हात खेळतोय, आईने समजून सांगितलं, एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, 17दा सांगितलं तरी देखील तो जर ऐकतच नसेल तर शेवटी भाषा बदलावी लागते. मग भाषा कशी वापरावी लागते? थोडी कठोर भाषा वापरावी लागते. मग कठोर भाषा वापरली म्हणून त्या मुलाविषयी प्रेम नाही असं सिद्ध होतं की जास्त प्रेम आहे हे सिद्ध होतं? जास्त प्रेम आहे हे सिद्ध होतं. ज्ञानोबराय सांगतात, मातेच्या कोपी थोकले स्नेहाथी ते कारण मनी धरिले, मग सरोष बोलो आदरिले, जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेहाथी. ज्ञानोबराय बोलतात, ज्याप्रमाणे एखादा मुलगा उन्हात खेळतो, आई 17दा सांगते, तो ऐकत नाही, पण तो आजारी पडेल हे कारण मनात येतं आईच्या, आणि मग ते कारण मनी धरिले, मग सरोष अत्यंत रागाने रोषाने ती बोलते, आदरिले रोषाने बोलणं सुरू करते, पण त्या रोषाने बोलण्याच्या पाठीमागे ज्ञानोबराय सांगतात आईचा क्रोध नव्हे तर आईचं प्रेमच प्रकट होतंय. विठला विठला विठला. अगदी तसंच इथंही देखील आहे. आपल्याला नाही समजलं तर शास्त्र समजावून सांगतं. अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. अज्ञात असलेल्या गोष्टींचं ज्ञान करून देणं हे शास्त्राचं शास्त्रत्व आहे. मग ते ज्ञान करून देण्याची पद्धती कधी कधी सरळ असते आणि कधी कधी काय असते, थोडीशी वेगळ्याही विचाराची असते, वेगळ्याही शब्दांची असते. संत महात्मे सुद्धा तसंच सांगतात. म्हणून चालत आलेला हा विधी आपण करावा की न करावा, ज्ञानोबरायांना विचारा. ज्ञानोबराय म्हणतात, आपण गंगेला स्नानाला गेलो, इथं जवळच गंगा आहे ना, तर आपल्याला स्नानाला गेल्यानंतर 3 डुबक्या मारल्या. ओम अपवित्र पवित्र वा सर्वावस्थाम गतोपिवा यस्मरेत पुंडरीकाक्षम सभा अभ्यंतर शुचिही. परत गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिम करू. म्हटलो मंत्र, गोविंद गोविंद हरे मुरारी गोविंद गोविंद रथांग पाणी. कोणी कोणी हरिपाठ म्हणतं, कोणचा जसा ज्याचा नियम असेल त्या पद्धतीने स्नान झालं. मग आता गंगेचं पाणी घेतलं आणि अर्पण केलं. कोणाच्या उद्देशाने? ज्ञानोबराय फार गोड बोलतात, देवाच्या किंवा आपल्या पितरांच्या उद्देशाने ते पाणी आपण अर्पण केलं. उद्देश कोण? देव आणि पितर. गंगेचे उदक गंगे जैसे अर्पिजे देव पितरोद्देशे, माझे मज तैसे परी अनाने भावी, यांती देवव्रता देवान भूतानी यांती भूतेजा, यांती मध्या जिनोपिमाम. या श्लोकावरती बोलत असताना ज्ञानोबरायांनी ही वापरलेली ओवी आहे. ज्ञानोबराय म्हणतात, स्नानाला गेलात आपण, पण गंगेचं पाणी घेतलं आणि गंगेलाच अर्पण केलं. इथलं घेतलं आणि इथंच वाहिलं. पदार्थ, अन्न पदार्थ, पाणी इथले घेतले, इथंच वाहिले. पण अर्पण करत असताना, तर्पण करत असताना नद्यस्त्रिप्यताम ओम समुद्रस्त्रिप्यताम इत्यादी मंत्राच्या द्वारा निर्माण झालेलं पुण्य उद्देश मात्र तो कुणाचा होता? देवाचा किंवा पितरांचा. साधक मंडळी जे असतात ते संध्या कर्म करत असताना गंगेचं पाणी घेऊन गंगेला अर्पण करतात, पण उद्देश काय असतो? सूर्याला अर्घ्य. मग केलेलं अर्पण पाणी पाण्यात मिसळलं हे खरं आहे, पण उद्देश मात्र सूर्याचा आहे. म्हणून केलेलं अर्पण हे कुणाला प्राप्त होतं? सूर्याला प्राप्त होतं. तसं
गंगेचं पाणी घेऊन गंगेला अर्पण केलं, पण उद्देश जर पितर असेल तर केलेलं तर्पण हे कुणाला प्राप्त होतं? पितरांना प्राप्त होतं. हा सुंदर शास्त्र विधी आहे, तो मान्य करणारी आपली वारकरी संप्रदायाची काय प्रणाली आहे. शास्त्रीय मार्ग अवलंबन करणं तेथ शास्त्र म्हणेल, शास्त्र म्हणेल हे सांडावे, तेथ राज्यही तृण मानावे. शास्त्र प्रणित मार्ग. वेद मार्गे मुनी गेली, त्याची मार्गे चालिलो, नकळेची विषयांधा म्हणून उघड बोलिलो. संत महात्म्यांनी हा मार्ग स्वीकारलेला आहे. ज्ञानोबा आणखी एका ठिकाणी म्हणतात, ज्ञानोबा म्हणतात, गुरु होत्र अग्नी पूजी अवसरे भजे द्विजी का निमित्तादिकी यजी पितरोद्देशे. नैमित्तिक विधीच्या निमित्ताने त्या ठिकाणी आपण पितरांच्या उद्देशाने तर्पण अर्पण केलं पाहिजे. आणि म्हणून वारकरी संप्रदाय अनुयायी ही सर्व मंडळी वाघ कुटुंबीय असल्यामुळे त्यांनी आजचा हा विधी संपन्न केलेला आहे. ब्रह्मवृंदांच्या द्वारा तो विधी संपन्न झाला. यथोपचारे त्यांची पूजा संपन्न झाली. गेल्या वर्षीच्या 13व्या पासून तो आजपर्यंत काहींनी व्रत धरलेली होती, त्या व्रताची सांगता झाली. परिणामी त्या देवतेच्या द्वारा आपले पितर संतुष्ट झाले. संतुष्ट होऊन त्यांनी त्या कुळाला आशीर्वाद दिलेला आहे. राहिलेलं कर्म कोणतं की त्या कर्मातली अपूर्णता भरून काढावी म्हणून टाळकरी मंडळी, वादक मंडळी, गायक मंडळी, श्रोते मंडळी या सर्वांनी एकत्रित यायचं. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेवू ब्रह्मरस आवडीने या द्वारा त्या विधीतील काही अपूर्णता असेल ती विधी पूर्ण व्हावी यासाठी परिपूर्णतम विधी असलेला हा कीर्तन विधी, याच्या द्वारा अपूर्ण विधी काही राहिलेला कर्म विधी असेल तर तो पूर्ण करण्याचा हा प्रयास म्हणून हे कीर्तन. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसं वाघ कुटुंबातील हे सद्ग्रस्त वैकुंठवासी बाळासाहेब भाऊ ते अत्यंत वारकरीनिष्ठ त्यांचं जीवन होतं. ग्रामदैवत असलेल्या हनुमंतरायाची त्यांनी सेवा केलेली आहे. शरीर स्वास्थ्य तेवढं ठीक नसायचं, पण आपलं थरथरतं शरीर घेऊन त्यांनी पूजा आयुष्यभर केली. मुलांना सुसंस्कृत केलं. आळंदी पंढरीच्या पायी वाऱ्या केल्या. नेवासा या क्षेत्रावरती जाऊन सप्ताहामध्ये किंबहुना ज्या ज्या वेळेस योग येईल एकादशी वारी त्या निमित्ताने गेल्यानंतर सेवा दिली. आपल्या शारीरिक सेवेच्या द्वारा, आर्थिक सेवेच्या द्वारा नेवासा मंदिर वैकुंठवासी बंसी महाराज तांबे बाबा यांचा अनुग्रह घेतला. त्यांचे ते शिष्य होते. आयुष्यभर वारकरी जीवन जगले. मुलांना सुसंस्कृत केलं आणि त्याचाच परिणाम म्हणून चिरंजीव पांडुरंग आता माऊलीच्या सेवेत आहे. म्हणून म्हणजे वडिलोपार्जित चालत आलेली सेवा एका तऱ्हेने कशी मिळते ती आपल्याला पाहायला मिळाली. माझ्या वडिलाचे मी राशी गाते, माझ्या वडिलाचे मी राशी गाते, माझ्या तुझी चरण सेवा पांडुरंग, तुझी चरण सेवा पांडुरंग, पालने रखिला दारवंता, पालने रखिला दारवंता, तुझी चरण
प्रमाणाला अनुलक्षून चालत आलेली ही सेवा पांडुरंगाच्या उपयोगाला आली आणि म्हणून माऊलीच्या चरणाची सेवा करण्याचा योग प्राप्त झालेला आहे. असो, त्यांनी दिलेल्या संस्काराची शिदोरी आपण आयुष्यभर जोपासावी आणि त्याद्वारा आपल्या जीवनाची देखील ती कर्तव्यता करून घ्यावी. म्हणून आजचा हा सुंदर कार्यक्रम आहे. उपस्थित सर्व भाविक आहेत. मग यांच्या समेत आपण चिंतना करता उपदेशपर अभंग निवडला. म्हणजे का बरं उपदेशपर अभंग निवडला? तर याचं कारण काय? गुरुवर्य वैकुंठवासी बाबा या विधीच्या निमित्ताने उपदेशपर अभंग घ्यायचे. म्हणजे ते का बरं घ्यायचे? म्हणजे त्यांच्या गुरूंनी घेतला म्हणून. म्हणजे त्यांच्या गुरूंनी का घेतला? म्हणजे त्यांच्या गुरूंनी घेतला म्हणून. मग चालू द्या सकाळपर्यंत हेच उद्याच्या काय की त्यांच्या गुरूंनी म्हणजे चालत आलेली ही परंपरा आहे. या विधीच्या निमित्ताने उपदेशपर अभंग घेऊन चिंतन केलं जातं. कदाचित या काळामध्ये दुःखांकित अंतःकरण झालेलं असतं आणि या दुःखांकित अंतःकरणामध्ये स्थैर्य चित्तामध्ये असतं आणि स्थिर चित्तामध्ये केलेला उपदेश स्थिरावतो असा भाव आहे. आणि म्हणून स्थिर अंतःकरणाच्या व्यक्तीच्या समोर चिंतन करत असताना उपदेशपर अभंग घ्यावा ही चालत आलेली परंपरा. वेगवेगळ्या प्रकरणातून तुकोबरायांनी उपदेश केलेला आहे. उपदेश करत असताना जगद्गुरु तुकोबरायांचा तसा अधिकार आहे. उपदेश कुणी कुणाला करू शकत नाही. उपदेश म्हणजे नुसतं बोलणं नाही. उपदेश म्हणजे आज्ञा नाही. उपदेश म्हणजे अनुज्ञा नाही. मग उपदेश म्हणजे प्रार्थना नाही. उपदेश म्हणजे आहे ते अधिकारवाणीने अधिकार संपन्न होऊन समोरच्याच्या कल्याणाचा मार्ग सांगणं. मग असा उपदेश जगद्गुरु तुकोबरायांनी गाथ्यामध्ये अनेक अभंगातून केलेला आहे. वेगवेगळ्या प्रकरणातून केलेला आहे. सामान्य उपदेश आहे, विशेष उपदेश आहे. विशिष्ट कोणत्या तरी एका वर्गाकरता केलेला जो उपदेश असतो त्याला विशेष उपदेश म्हणतात. सर्वसामान्याकरता केलेला, सर्वांकरता केलेला जो उपदेश असतो त्याला साधारण उपदेश म्हणतात. जसं हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ हा साधारण उपदेश आहे. सांगितलेली गोष्ट असाधारण आहे पण केलेला उपदेश मात्र साधारण आहे. जो सर्वांकरता असतो त्याला साधारण म्हणतात आणि जो कुणा एका करता असतो त्याला विशिष्ट म्हणतात. तसं आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी हा साधारण उपदेश केलेला नाही. उपदेश असाधारणच असतो पण सर्वांकरता केला की तो साधारण आणि कुणा एका करता केला की तो विशिष्ट विशेष उपदेश असतो. तसं आजच्या अभंगामधून साधारण नव्हे परंतु विशेष उपदेश केलेला आहे. कारण विशिष्ट स्वरूपाच्या जीवाच्या ठिकाणी असणारा जो एक विशेषण भाग आहे त्याचं नाव आहे मन, त्याचं नाव आहे चित्त, त्याचं नाव अंतःकरण. अंतःकरण चतुष्टय. या अंतःकरणाला मनाला उपदेश करण्याची गरज तुकोबरायांना वाटली. त्याचं कारण आपण सांगितलेलं कदाचित घरातील सर्व ऐकतात. कदाचित म्हणतो बरं का मी, सर्वच जण ऐकतात असं नाही पण कदाचित सर्वजण ऐकतील. लहान ऐकतील, मोठे ऐकतील. तुमचा शब्द कोणी पडू देणार नाही. तुमच्या उपदेशाला तिथं काय असते? किंमत असते. गाव आपलं ऐकेल, राज्य आपलं ऐकेल, देश आपला ऐकू शकेल. बर, कदाचित ऐकू शकेल पण एक असा असामान्य पदार्थ आहे जो कुणाचंच ऐकत नाही. बर, जो आपल्या स्वतःच सुद्धा ऐकत नाही त्याचं नाव मन आहे. बर, दुसऱ्याला समजून सांगणं सोपं आहे पण आपणच आपल्या मनाला समजून सांगणं अवघड आहे. आणि ते चिंतन जगद्गुरु तुकोबरायांनी केलं. म्हटले समाजाला समजून सांगण्यापेक्षा समाजाने आपल्या मनाला कसं समजून सांगावं याचं दिग्दर्शन जगाला देण्याची गरज आहे. आणि म्हणून तुकोबरायांनी आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणातून या ठिकाणी मनाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभंगाचं मना गुंतू माया जाळे, नको 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 माना गुंतू माया जाळे, नको नको काळाला जवळे जातवया, काळाला जवळे तुकोबरायांनी ओळखलं हे मन अनावर आहे. काय करू मन अनावर
न आवर इति अनावर. जे आवरत नाही त्याचं नाव काय? अनावर. जे आवरत नाही त्या, जसं बैलगाडीला बैल जुंपले, पण जो बैल आवरत नाही त्याला आडव्या यष्टीला बांधलं जातं. त्याला आडव्या यष्टीला बांधावं लागतं, कारण तो बैल काय आहे? अनावर आहे. अनावराला आवरावं म्हणून आडव्या यष्टीला बांधण्याची पद्धत आहे. तसं मन ऐकत नाही. बर, आपले विचार आपले उपदेश दुसरे ऐकतील, दुसरे मानतील, पण आपलं मन मात्र आपला विचार मानत नाही. खूप आजारी पडले, डॉक्टर कडे गेले. डॉक्टरने सांगितलं चहा बंद करा, दररोज फिरायला जा. ठरवतो, निश्चय करतो, घरी येतो, सांगतो आता चहा बंद, आजपासून चहा बंद. म्हणजे तुम्हाला प्यायचा असला तुम्ही प्या, पण मला देणं बंद, त्याने सांगितलं. आणि रोज मी फिरायला जाणार, कारण मी आता डॉक्टरने मला सांगितलं फिरायचं, निश्चय केला. दुसऱ्या दिवशी उठला, सकाळी पहाटेच लवकर उठून बहिर्दिशेला जाऊन आला, निघाला फिरायला. पहिल्या दिवशी फिरून आले, दुसऱ्या दिवशी फिरून आले, तिसऱ्या दिवशी थोडासा आळस आला, म्हणले अजून थोड्या वेळाने जाऊ. पुन्हा थोडस पांघरून घेऊन पुन्हा झोपले. त्यानंतर तो 8 वाजेपर्यंत जागच आली नाही. म्हटले जाऊ दे आता, आज उशीर झाला, उद्या जाऊ. उद्या पुन्हा तेच, तेरवा पुन्हा तेच. अशा पद्धतीने फिरायला जाण्याचं बंद झालं. म्हणजे आरंभशूर असतो आपण. निश्चय केला की तेवढ्या पुरता आपला निश्चय टिकतो, पण तो टिकलेला निर्णय यावत जन्म टिकला तर त्याला काय म्हणावं? निर्णय म्हणावं. नाही तर सामान्य तो विचार ठरतो. 3 दिवसानंतर फिरायला जायचं बंद झालं. पुन्हा घरीच आळस आलेला सापडला, आणि तेवढ्यामध्ये गृहिणीने चहा शिजवला. खतखत 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 असा चहा, तो सुगंध आला, विलायची, सुंठ, सर्व काय ते अजून चहा कोणता असो, गवती चहा. त्याचा सुगंध आल्याबरोबर याच्या तोंडाला पाणी सुटलं. तोंड धुतलेलंही नव्हतं. म्हटले आण अर्धा कप. म्हणजे 4 दिवसच झाले सोडून. लगेच निश्चय गेला पाण्यामध्ये. का बरं? काय करू मन अनावर. मन स्थिर नाही माझी ये हाती, मन स्थिर नाही माझी इंद्रिय धावता नावरती, इंद्रिय धावता स्थिर केली ती असफळे होती, सिद्धीला नोने लाविली पंथी गा, आनोने लाविली पंथी गा, आलो या मनवणी आलो या देशा, होतो नाही तरी भुललो दिशा. वासुदेव प्रकरणामध्ये मन हे चंचल आहे, मन हे अस्थिर आहे. अस्थिर मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न केला तर ते ऐकत नाही. चित्त शुद्ध नसल्यामुळे, त्याच्यामध्ये विक्षेप नावाचा दोष असल्यामुळे स्थिर असलेलं, स्थिर करण्यात आलेलं मन स्थिर राहत नाही. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. नाटाच्या अभंगामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे बरं का. तसं नाटाचं प्रमाण काढताना काढलं, पण ते आपलं वासुदेवात गेलं. मन स्थिर नाही माझे हाती, इंद्रिये धावता नावरती, अवघ्या खुंटलिया युक्ती, शांती निवृत्ती जवळी नाही, शरण आलो नेनतेपणे. विठ्ठल शांती निवृत्ती जवळी नाही. काय काय करीतो या मना, परी नायके नारायणा. या मनाला आवर घालण्याचा अनेकविध प्रयत्न केला, पण मन ऐकत नाही. म्हणजे नाही ऐकत, द्या ना सोडून. म्हणजे सोडून देऊन चालणार नाही, कारण या मनाजी पाटलाच्या जर मनात आलं तरच कीर्तनाला जाता येऊ शकतं, तरच कार्यक्रमाला जाता येऊ शकतं. कुणाच्या मनात यावं लागतं? मनाजी पाटलाच्या मनात यावं लागतं.
मनाजी पाटला म्हणजे नावाचा नाही बरं का, हा इथं नाही ना कोणी मनाजी, आमच्या गावात आहे निंबारीमध्ये संजय मनाजी गायके. म्हटलं मनाजी पाटलाच्या मनात यावं लागतं बरं. मनाजी पाटलाच्या मनात आलं तर तो योग्य कार्य करू शकतो. हा एरवी त्याच्या मनात काय येईल सांगता येत नाही. कीर्तनामध्ये बसलो तरी त्याच्या मनात येऊ शकतं थोडीशी तंबाखू खावं की काय काय नो. बराच वेळ झाला कीर्तन अजून सुटायला वेळ दिसतो, सुरू करायला वेळ लागलाय, कदाचित सुटायला वेळ लागेल आणि म्हणून त्याकरता हा थोडीशी खावी की काय मनात येतं बरं का. मनात कोणाच्या? मनाजी पाटलाच्या. खाणाऱ्याच्या येईल यात काय नवल. मनाजी पाटलाच्या मनात येऊ शकतं, कारण मन हे अनावर आहे आणि म्हणून त्या मनाला बरं चांगल्या संगतीमध्ये जोडावं लागतं. उत्तम संगतीमध्ये हे मन लावलं की ते बिघडवत नाही. वैकुंठाशी घुले बाबा म्हणायचे, म्हणले बाबा एवढे मोठे सप्ताह करायचे, एवढे लोक पारायणाला बसवायचे, खर्च करायचा, एवढा सगळा अवडंबर करायचा, वेळ घालवायचा, हे कशासाठी? लोकांमध्ये काही फरक पडत नाही, कुणामध्ये काही फरक पडताना दिसत नाही. 40-40, 50-50, 60-60, 100 वर्ष झाले गावामध्ये सप्ताह, पण कुणात काहीच फरक पडत नाही. मग कशाला करता, कशाला हे कीर्तन करता? बाबांनी फार गोड उत्तर दिलं त्यांना. ते म्हणले भाऊ तुझं म्हणणं जरी तसं असलं मला त्यात घेणं नाही, पण लोकांनी सुधरावं म्हणून मी कीर्तन करत नाही, आम्ही बिघडू नये म्हणून आम्ही कीर्तन करतो. विठाला विठाला. दागिनाता आडवा नाही पडला पाहिजे भाऊ, दागिनातावर सगळं आहे. दागिनाता हा बेस आहे. बोल किती झाले 500, पण दागिनाता आडवा बसला की मग ते जमत नाही. प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. विठाला विठाला. धिंदादा धिंताता धिंदादा धिंताता धिंदादा गतिकत दागिनाता असं पडलं पाहिजे. विठाला विठाला विठाला. आता प्रॅक्टिस नंतर करून घेऊ. बर काय सांगत होतो मी? कीर्तन काय आहे? मनाजी पाटलाच्या मनात आल्याशिवाय परमार्थ सिद्धी नाही. या मनाचा सगळा खेळ आहे. गती अधोगती मनाची आहे युक्ती. मन लावा एकांती साधू संगे. बस गती करायची असेल ते देखील मनाच्याच हातात आहे, आणि अधोगती करून घ्यायची असेल आपल्याच हाताने, आपल्या पायावर धोंडा पाडून घ्यायचा असेल त्याला सुद्धा कारण कोण आहे? मनच आहे. मन एव मनुष्यानाम कारणं बंध मोक्षयोः बद्धाय विषयासक्तम मुक्तेर निर्विषय स्मृतम. पंचदशिकार विद्यारण्य स्वामीजी फार गोड वर्णन करतात. ते म्हणतायत मनच मनुष्याला कारण आहे. कशासाठी? उद्धारा करताही मनच कारण आहे, आणि त्या ठिकाणी पतना करता सुद्धा मनच कारण आहे. नको त्या वाट्याला घेऊन जाणार मनच आहे, आणि पंढरीच्या वाट्याला सुद्धा घेऊन जाणार कोण आहे? मनच आहे. मन कुठे नेतंय याचा साक्षी होऊन आपण निरंतर विचार केला पाहिजे. आणि हे तुकोबरायांनी ओळखलं, चिंतन केलं, चिंतनांती तुकोबरायांच्या लक्षात आलं लोकांना परमार्थ करावा वाटतो, पण त्यांचं मन त्यांच्या ताब्यात नाही. मग मनाला ताब्यात आणण्याकरता तुकोबराय म्हणतात नको नको मना गुंतू. हे मना गुंतू नको. कुठे? म्हणले माया जाळात. आतापर्यंत कोळ्याचं जाळं दिसलं होतं, पाहिलं होतं. हा ते डुकर पकडणारी मंडळी जाळं लावतात, तेही जाळं दिसतं. बर श्वापद पकडण्याकरता पारध्याने लावलेलं जाळं दिसतं. ज्ञानोबराय बोलतात ना, पाशिके पोती वागोरा सुनी ससाने चिकाटी खोचरा घेऊन निगती डोंगरा पारधी जैसे. फार गोड वर्णन आहे. ज्ञानोबरायांनी कधी एवढा अभ्यास केला काही माहिती नाही. उपजताची ज्ञानी वर्म हे जाणून, ते उपजता ज्ञानी आहे, त्यांच्याकडे सर्वज्ञता आहे, ते क्रांतदर्शी आहेत. भूत भविष्य वर्तमान सर्व गोष्टींचं त्यांच्याकडे ज्ञान आहे, सर्व पदार्थाचं ज्ञान आहे. त्यांनी कसे पकडायचे हे पाहिलं नाही, पण कसे पकडायला पाहिजे सांगून ठेवलं. विठाला विठाला पाशिके पोती वागुरा. वागुर म्हणजे ती जाळी. पहा, पाशिके पास असतात, म्हणजे असे मोठं लाकूड असतं, त्याला असं एक दोरी बांधलेली असते आणि असा फासा करून ढिल्ल सोडलेलं असतं. मग तिकडून कुत्रे वगैरे सोडले जातात. ते कुत्रे ते श्वापदाला पळवतात, त्याला दिसत नाही, वरती काठी फक्त दिसते. ते खालून घुसण्याचा प्रयत्न करतात, पण तिथे एक फास असतो, त्याचं नाव पाशिके. धरलेलं श्वापद बांधून आणण्याकरता पोती. वागुरा जाळी.
ती जाळी लावली, बरोबर. वाघोरा, पाशिके पोती वाघोरा, सुनी सुनी म्हणजे कुत्री. कुत्री कशासाठी? त्या श्वापदाच्या मागं पळवायला त्यांना शिकवलेलं असतं, कुत्र्यांना शिकवलेलं असतं, शिकवण दिलेली असते शिकारीची. मग कुत्री सुनी. ससानी, या जंगलामध्ये नेमकं श्वापद कुठं आहे हे कळावं म्हणून बहिर ससाना नावाचा तो पक्षी पाळलेला असतो. तो इतका स्थिर असा उडतो, टावर सारखा एका जागेवर स्थिर. समजून घ्यायचं तो जिथं उडतो आहे आता, जिथं स्थिर झालेला आहे त्याच्या बरोबर खाली काय आहे? श्वापद आहे. मग त्याच्या आजूबाजूला ती जाळी वगैरे पसरून ठेवायची, त्याच्या बाजूने मग तिकडे कुत्रे वगैरे लांबवायचे. पाशिके पोती वाघुरा, सुनी, ससानी, चिकाटी म्हणजे चिमटे. पकडलेल्या श्वापदाच्या त्या धोंड शिरा तोडण्याकरता चिमटे, चिकाटी, खोचरा आणि भाले हे सर्व पदार्थ घेऊन निगती डोंगरा पारधी जैसे विठाला म्हणजे तुम्ही कुठं शिकले? आम्ही पाठात शिकलो. पाठात शिकलो. गुलेबाबांनी शिकवलं ते तुमच्या समोर सांगितलं. सुनी, ससानी, चिकाटी, खोचरा घेऊन निगती डोंगरा पारधी जैसे. सांगण्याचं तात्पर्य काय? म्हणजे कोळ्याने पारध्याने टाकलेलं जाळं दिसतं. आपण कंपाऊंडला ही जाळी मारतो, ती जाळी दिसते, पण मनाची जाळी दिसत नाही. मायेचे जाळं दिसत नाही, मनाचं नाही. मायेचं जाळं दिसत नाही. मायेचं जाळं कुणालाही दिसत नाही, पण प्रत्येक जण कोणत्या न कोणत्या जाळात अडकलेला आहे, मायेच्या जाळात गुंतलेला आहे. कोणतं आहे मायेचं जाळं? मायेचं जाळं 3 प्रकारचं आहे: सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. त्रिभिर्गुणमये भावै रेभि सर्वमिदं जगत. इदं सर्वं जगत त्रिभिः गुणैः भावैः. या 3 गुणांच्या द्वारा, त्रिगुणात्मिका मायेच्या द्वारा हे जगत बांधलेलं आहे. कुणीतरी सत्वगुणात बांधलाय, कुणी रजोगुणात बांधलाय, कुणी तमोगुणात बांधलेला आहे. प्रत्येक जण कोणत्या न कोणत्या जाळ्यात बांधलेला आहे. म्हणजे सर्व सोडून, माता पिता, जमीन जुमला, 7 बाऱ्यावरचं नाव सगळं काही सोडून देऊन कोणी एखादा जंगलात जाऊन तपश्चर्या करू लागला, त्याला सुद्धा जाळं, त्याला सुद्धा जाळं, त्याला सुद्धा सात्विकतेचं जाळं. काय? मी त्यागी आहे, मी संन्यासी आहे, माझ्यासारखा विद्वान कोणी नाही, मी त्यागी, तपस्वी, महात्यागी. अशा प्रकारचं हे देखील काय? जाळच आहे. हम कुछ नाही लेते, राऊत बाबा म्हणत असतात, त्याला हेच पाहिजे. मग मला काहीच नको, मला काहीच नको. नको म्हणणं हे सुद्धा पाहिजे ना, हे सुद्धा पाहिजे. याचा अर्थ काय आहे? सांगत असताना त्या संत महात्म्यांनी फार गोड वर्णन केलेलं आहे. सत्वगुणाचं जाळं सुंदर ओवी ज्ञानोबरांची एक आहे पहा. घातले आहाती फासे निसंगा जेने. वा, शास्त्र शिष्य शास्त्रादे विलासे, शिष्य शास्त्रादे विलासे, मठादे मुद्रिकाचे निमिषे. घातली आहाती फासे निसंगा जेने विठाला विठाला. घातली आहाती फासे निसंगा जेने. निसंग असलेलं आत्मतत्व, पण त्याने फासा टाकला, जाळं टाकलं. कोणतं? काय? एवढे माझे शिष्य, हे एवढे माझं शास्त्र मी शिकून झालो, म्हणून आम्ही शास्त्री, आम्ही पंडित, आम्ही आचार्य. हे काय? सात्विक जाळच आहे. म्हणजे एक प्रकारे मायाजाळ तोडण्याकरता निघालेले आम्ही, पण स्वतःला शास्त्री, आचार्य वगैरे म्हणू लागलो की समजून घ्यायचं मायाजाळात गुंतलेले आहे. मठामध्ये कशा करता गेले पाटील? मुक्त होण्याकरता. पण मठातील फुलं जर कुणी तोडले, मठातील काही कुणी केलं की त्याचं समजून घ्यायचं किती ममत्व आहे किती नाही ते समजून येतं पहा. ही गोष्टी बोलणं सोपं आहे, बोलत असताना बोलण्याकरता सोपं जातं, पण करणी करता फार अवघड आहे. बर, बोलता वाटे सोपे. बोलण्याकरता वैराग्याच्या गोष्टी बोलण्यापुरत्या ठीक आहे, पण पद, प्रतिष्ठा, मान या गोष्टी सहजासहजी सुटत नाही. याचाच अर्थ कोणत्या न कोणत्या जाळ्यात कोण ना कोणतरी गुंतलेला आहेच आहे. बस, नवला अहंकाराची गोठी. विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोबे कंठे, नाना संकटे नाचवी. अज्ञानी अहंकाराला माहितीच आहे, याला म्हणजे विशेष ज्ञानाला आपलं गिऱ्हाईक बनवून ठेवतो, त्याचं नाव अहंकाराचं जाळं. अहंकाराचं जाळं, ममत्वाचं जाळं, हे सर्व मायेने पसरवलेले जाळे आहेत.
मग या माया जाळातून सुटण्याकरता मना तू माया जाळात गुंतू नको, मी माझं असं म्हणत राहू नको. नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया. हा, हे माझं हे माझं हे माझं करत करत बसशील म्हणा, पण हे तुझं नाही. हे एक ना एक दिवस काळाच्या ताब्यात जाणार आहे. ज्या वेळेस काळाची उडी पडते म्हणा, त्यावेळेस मायबाप सुद्धा तुला सोडू शकत नाही. अभंगाचं द्वितीय चरण. काळाची उडी पडेल नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. हे मना ज्या शरीराला निर्माण करणारे हे मायबाप आहेत, ते मायबाप आपल्याला काळातून सोडवू शकत नाही. काळाची उडी पडत असते. उडी तिला म्हणतात जी अकस्मात असते. मी येणार अमक्या तारखेला इतक्या वाजता, तो पाहुणा असतो. इतक्या वाजता इतक्या वाजून इतके वाजेपर्यंत आम्ही पोहोच होऊ असा निरोप देतो तो पाहुणा. पण यमरूपी पाहुणा कधीही काय देत नाही, तारीख देत नाही, वेळ देत नाही. तुम्ही काय काम करत राहसाल, कुठे असाल, काही सांगत नाही. बस ग्रास गिळी सत्ता नाही आपुली. हा, मग अर्धा घास गिळलेला आहे, अर्धा घास तसाच आहे. काळ म्हणत नाही तेवढा अर्धा गिळलाय, मग अर्धा गिळून घे, मग तुला उचलतो असं काळ म्हणत नाही. माशी पाक पाखडे तवये सरे, काळाची ही उडी असते. बर, ती उडी केव्हा अकस्मात पडते कळतही नाही. काळ दबी धरून बसलेला आहे. जसं मांजर त्या उंदराला पकडण्याकरता दबी धरून बसलेलं असतं. उंदराला माहितीच नाही कुठे आणि कसं बसलेलं आहे दबी धरून, ते माहितीच नाही. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकाने तसे. मग उंदीर पाहतो काय? उंदीर पाहत नाही. उंदीर फक्त आपल्या नादातच आहे. पण आपल्याला संत सांगतात पहा पहा तो उंदीर घेऊन जाय बोका. बोका उंदराला घेऊन जातो जसा अकस्मात झेप घेतो, अगदी तैसा काळ लोका नेत असे. तो म्हणत नाही सकाळेन संध्याकाळेन हा कुठेन काही पाहत. घडी 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 काळ वाट याची पाय, घडी 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 काळ वाट याची पाय.
घडी घडी काळ वाट याची पाय अजून आहे टाळकरी वृंदासाठी एकदा टाळ्या वाजवा मनमुक्त. किती सुंदर चाल आहे. आता वेळ थोडा नाही तर मग काय म्हणणारे अगदी तरबेज होते. घडी घडी काळ वाट याची पाहे. कशाची? कीर्तन सुटण्याची. घडी घडी काळ वाट याची पाहे. अजूनही किती आहे अवकाश. बस जेव्हा गर्भामध्ये शरीर निर्माण झालं तेव्हापासून काळ याची वाट पाहतोय. घडी घडी काळ वाट याची पाहे. याचा अवकाश किती राहिला, याची वेळ किती राहिली, याला दिलेले श्वास किती आहेत तो मोजत असतो. एक श्वास कमी झाला की त्याच्याकडे लगेच वजाबाकीत जाते. जेवढे दिलेले श्वास आहे तेवढे तो मोजतो आणि शेवटचा श्वास संपला की नाही त्या यमाची करुणा. बाहेर काढिता कुडी प्राणा. त्या कुडीतून शरीरातून प्राण बाहेर काढण्याकरता त्या यमाला करुणा नाही. कदाचित तुमच्या मनात करुणा असेल, पण त्याच्या मनात करुणा नावाचा पदार्थ ठेवलेला नाही. त्याला तसं नियमन करण्याची सत्ता भगवंताने दिलेली आहे. भयाद अस्य अग्निस्तपती भयात तपती सूर्य भयात इंद्रश्च वायुश्च मृत्युर्धावती पंचमा. विढला विढला मृत्यू नावाची देवता, यम नावाची देवता ही परमात्म्याच्या सत्तेने चालते. त्याचं तिथं काही चालत नाही. यमाने ठरवलं तरी यमाचं चालत नाही. असाच एक सदस्य, पंचायत समिती सदस्य किंवा कोणीतरी थोडासा राजकारणातील एक व्यक्तिक्ष, मग त्याने पाहिलं सकाळच्या वेळेत यमराज आले. कशावर बसून? यमाचं वाहन काही रेडा, माहिती नसेल तर ऐकून ठेवा बरं का. रेड्यावरती बसून यमराज आले. दरवाजा वाजवला. हा राजकारणातील धुरंधर होता. याने ओळखलं कोण आहे म्हणजे तरी विचारलं कोण आपण. काही माणसं ओळखलं तरी मुद्दाम विचारत असतात बरं का. समजून घ्यायचं, धूर्त आहे तर जपून राहायचं. तरी विचारतात मुद्दाम कोण आहे आपण. बरं ठीक आहे. बसले. बसायला टाकलं. त्यांना कळून चुकलं हा यम आहे म्हणून. मग विचारलं म्हणे मी यम आहे. म्हणजे कशाला आले? म्हणजे तुम्हाला न्यायला. म्हणजे काय हरकत नाही, मी तयार आहे यायला, पण आता तुम्ही आलेत पाहुणे, मग या घरात बसा. बसायला आसन टाकलं. घरामध्ये गेला. सुंदर चहा बनवला. जो चहा यम लोकामध्ये कधीच मिळत नाही, असा मृत्यू लोकातील सुंदर अमृत तो चहा त्यांना दिला. चहा घ्यावा, चहा प्यावा, चहा जीवनाचा विसावा. ज्याचे हाती कप जाय त्रिविध तो ताप. जन्मोन या नरा चहा पिणे सुरू करा. भगवान म्हणे चहा, तुका म्हणे नाही ना, घडी घडी पित राहा. ज्याचे हाती कप जाय त्रिविध तो ताप. ध्रुपद विठ्ठल विठ्ठल. अर्थात चहा पिऊ नका बरं का. चहा घातक आहे. चहा विदेशी पेय आहे. विदेशांनी दिलेली आपली ही आठवण आहे. त्यांची आठवण विसरायची असेल तर दूध पिणं सुरू करा आणि चहाला तिलांजली द्या. ज्यांना स्वस्त आणि स्वतंत्र जीवन जगावंसं वाटतं, निर्व्यसनी जीवन जगावंसं वाटतं, त्यांनी चहाचं व्यसन टाकून देऊन दूध पिलं पाहिजे. दुग्धम गीतामृतम महत्. दूध गावरान गाईचं दूध, त्याकरता गावरान गाय पाळल्या पाहिजेत. जर्शा ठीक आहे, दूध डेअरीला घालण्याकरता लागतं म्हणून ठीक आहे, कारण ढेऱ्या जास्त झाल्या
एवढ्या ढेऱ्यांना पुरत नाही गावरान गाईचं दूध, म्हणून संकरित गाया पाळा, पण त्याबरोबर गावरान गाई अवश्य पाळा. जिला राज्यमाता म्हणून पुरस्कृत केलेला आहे ती आपल्या घरामध्ये असली पाहिजे. विठाला विठाला विठाला. मग सुंदर चहा बनवला, यमदेवतेला खुश करण्याकरता शाल श्रीफळ सर्व काही दक्षिणा वगैरे. म्हटले थांबा थोडं, लगेच जाऊ नका, थोडा नाश्ता करा. मग पोहे केले, लिंबू टाकून व्यवस्थित केले. पण जाता जाता त्याने ठरवलं, म्हणले ह्या यमाला थोडं गुंगीचं औषध देऊ, कारण थोडं काम राहिलेलं, 1-2 मीटिंग राहिल्यात तेवढ्या करून येऊस तर यमाला गुंगीचं औषध देऊ. म्हणून त्या पुढाऱ्याने काय केलं, आतमधून गुंगीचं औषध घेतलं आणि त्या पोह्यात कालून दिलं, लिंबू पण पिळलं. म्हणले घ्या यमराज. सुंदर घमघमाट पोह्याचा सुटल्यानंतर काय कढीपत्ता असा बाजूला काढला, हिरवी मिरची सहित ते कोथिंबिरी सहित पोहे खायला सुरुवात केली. वाह काय टेस्ट आहे, वा तोंडाला पाणी येऊन नका देवा. खाल्ले पोहे, पण त्यात गुंगीचं औषध आहे माहितीच नाही. पोहे खाऊन झाले, घोटभर पाणी प्याल्यावर 2-2 दिसायला लागले यमाला. म्हणे काय रे, म्हणे काय यमराज काय आराम करायचा का? म्हणे हो थोडंसं आराम करण्याची गरज आहे. म्हणे आराम करावा लागतो, झोप यायला लागली. मग तिथंच सोप्यावरतीच लगेच याला उशी दिली, यमाला झोपवलं. आणि यमाच्या खिशामध्ये लिस्ट होती, आज कोणाला कोणाला उचलायचं त्याची लिस्ट होती. त्याच्या खिशातून त्याने लिस्ट काढली. सर्वात वरती आपलं नाव होतं ना, त्याने काय केलं, तिथलं नाव व्हाईटनरनी खोडलं. खाडाखोड करण्याची सवय असते राजकारण्याला. व्हाईटनरने खोडलं, सगळ्यात खाली आपलं नाव लिहून टाकलं. कारण म्हटलं आपला नंबर शेवटी लागला पाहिजे, त्याकरता त्याने काय केलं, शेवटी नाव लिहून टाकलं. 1-2 तासानंतर यमराजाला जाग आली. आनंदित होऊन आळस देऊन आळ्या पिळ्या देऊन यमराज जागा झाला. वा 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 वा, आमके आमके रावसाहेब भाऊसाहेब, काय तुम्ही आमचं आदरातिथ्य केलं. आम्हाला लोक घाबरतात, पण तुम्ही आमचं आदरातिथ्य केलं, बसायला दिलं, चहा दिला, पोहे दिले, नाश्ता दिला. आम्ही तुमच्यावर खुश आहे, आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहेत. आता एक काम करा, तुमचं मरण तर आम्हाला टाळता येणार नाही, पण एक काम करतो, थोडासा विलंब करू तुमच्या मरणाला. मग त्याकरता मी जी लिस्ट घेऊन आलो होतो ना, ती लिस्ट वरून न वाचता आता मी खालून वाचतो म्हटलं. तुमच्या लक्षात आलंय का? तुमच्या लक्षात आलंय ना? त्याने ती लिस्ट जी अशी केलेली, पहिलं नाव आपलं कुठून कुठं लिहिलेलं आहे, शेवटी लिहिलं. यमाने लिस्ट फिरवली, शेवटून नाव वाचायला चालू केलं. पहिलं नाव कुणाचं आलं, म्हणजे यमाने ठरवलं जरी तरी त्या ठिकाणी मरण टाळता येत नाही, तो आपल्याला सोडू शकत नाही. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली मोठी मोठी सोयरे गणगोत, हे आपल्याला सोडवणार नाही. सोडवणारा एकमेव आहे, ज्याच्या हातात चक्र आहे, तो सोडविल अभंगाचं शेवटचं चक्र. तुका म्हणे तुला सोडविला कोण, 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 तुका म्हणे तुला सोडविला कोण.
माऊली जय ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम. भगवान परमात्मा हा आपल्याला सोडवू शकतो. सोडवणारा हा जाळ्याच्या पलीकडे लागतो. जो जाळ्यात अडकलेला आहे तो सोडवू शकत नाही. परमात्मा हा जाळ्याच्या पलीकडे आहे. तो कोणत्याही जाळ्यात गुंतलेला नाही आणि म्हणून तोच आपल्याला सोडवू शकतो. आपण एकमेकाला सोडू शकत नाही. बुडेलियाची वार्ता थडियाचा कीजे. जो स्वतः बुडालेला आहे तो दुसऱ्याला काय तारणार. त्याकरता कस्तरती मायाम. कोण मायेतून तरतो, कोण मायेतून तरतो. जो आत्मानुभवम सेवते, साधू संतांची सेवा करतो किंबहुना भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतो, तो या मायाजाळातून सुटतो. जगद्गुरु तुकोबांचा अत्यंत गोड हा अभंग आहे. झालेलं चिंतन त्यांच्या चरणारविंद या ठिकाणी समर्पित करतो. कैलासवासी आदरणीय बाळासाहेब नारायण पाटील वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पुरोडास पुण्यात्मकाचा भाग त्यांना प्राप्त हो. त्यांच्या कुटुंबाने सुंदर हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. सर्वांना निमंत्रण दिलं. छोटे खानिक असाना परंतु अत्यंत श्रद्धेने भावनेने हा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे. त्या माध्यमातून पितरांचे आशीर्वाद त्यांना प्राप्त झालेले आहेत आणि पुरोडास पुण्यात्मकाचा भाग म्हणून ही कीर्तन सेवा त्यांच्या चरणारविंदी समर्पित करून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देऊया. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुरे वेडे वाकुडे उत्तरे विचारला सर्वांनी हात जोडा. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की. नम पार्वती पतये हर हर महादेव. बोला. आदरणीय वेदांताचार्य भगवानजी महाराज जंगलेश शास्त्रीजी रामकृष्ण आश्रम गोनेगाव यांनी उत्कृष्ट अशी आपल्याला चिंतन सेवा दिलेली आहे. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्याचबरोबर वाघ परिवाराच्या वतीने महाराजांच्या ठिकाणी मी आभार मानतो. वाघ परिवाराकडून महाराजांच्या ठिकाणी संतपूजन होत आहे. ज्ञानेश्वर बाळासाहेब वाघ आणि प्रशांत बाळासाहेब वाघ व अरुण अशोक वाघ यांच्या वतीने या ठिकाणी महाराजांचं संतपूजन होत आहे. जैनपूर भजनी मंडळ आहे व पंचक्रोशीतील भजनी मंडळ त्यामध्ये आदरणीय आपल्या गावात नेहमीच गायनाची सेवा देणारे आदरणीय शंकरजी महाराज तनपुरे भालगावकर तेही या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. महाराजांबरोबर आलेले आदरणीय अनिकेत महाराज त्यांनीही मृदुंगाची उत्कृष्ट प्रकारे सेवा दिली. त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. त्याचप्रमाणे यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला ही कीर्तन सेवा पुन्हा पाहता यावी याच्यासाठी आपल्याला नेहमी सेवा देणारे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान असेल, देवगड संस्थान असेल, ज्यांचं नाव आपल्या तालुक्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आता सध्या झळकत आहे असे असणारे सोमनाथ भाऊ वाखुरे त्यांनीही या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहून सेवा दिलेली आहे. त्यांचेही मी वाघ परिवाराच्या वतीने जैनपूर ग्रामस्थांच्या वतीने मी आभार मानतो. त्याचबरोबर उपस्थित असणारे आदरणीय नवले महाराज असतील, गारुडे महाराज असतील व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व भजनी मंडळ आहे त्यांचेही मी पुनश्च एकदा आभार मानतो आणि थांबतो. यानंतर सर्वांना विनंती आहे पसायदान होईल. पसायदान म्हणजे सामूहिक श्रद्धांजली या ठिकाणी आदरणीय मामांना आपण अर्पण करणार आहोत. आग यज्ञ तो शावे तो शोणे मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछेल तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटतो या भूता
चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखे पूर्ण होवो नितीही लोके भजे जो आदिपुरुषी अखंडित अनेक ग्रंथोपजीवे विशेष लोकी द्रष्टा दृष्ट विजय होवा विजय एत म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला हरि ओम शांती शांती शांती।